नमस्कार मंडळी. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी अहमदपूर तालुक्यातील मौजे लिंगदाळ या गावामध्ये यशवंत भालेराव यांना लिंगदाळवासियांनी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये पाहिले होते आणि त्यानंतर त्याच दिवशी त्यांची रात्री 12 वाजता अंत्यविधी देखील करण्यात आला होता. परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी मे रोजी यशवंत भालेराव यांच्या भगिनी यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांच्या भावाचा घातपात करण्यात आलेला असल्याचा आरोप आणि संशय त्यांनी व्यक्त केला आणि त्यानंतर या गावामध्ये जे मयत यशवंत भालेराव आहेत यांची जी पत्नी आहे यांचा मुलगा यांनी या आरोपावर केलेला खुलासा आणि त्याबरोबरच यशवंत भालेराव यांच्या भगिनींनी यशवंत भालेराव यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेला संशय असेल, त्या सर्व घटनांचा आढावा आपण लिंगदाळ या गावामध्ये येऊन घेतलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहेत, काय दावे प्रतिदावे आहेत आणि गावकऱ्यांचं एकंदरीत या प्रकरणावर काय मत आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. 14 एप्रिल रोजी तुमच्या पतीने आत्महत्या केली. त्या प्रकरणामध्ये तुमच्यावर तुमच्याच नणंदेने आरोप केलाय, तुमच्या चारित्र्याचं हनन करण्यात आलंय. हा, काय तुमची भूमिका, काय म्हणणं असणार? आमची भूमिका नंदसाठीच आमचा नवरा मी. काय कारण मरण्याचं कारण शेतीच आहे. मरण्याचं कारण तीच आहे. सविस्तर सांगा. शेतीपासूनच माझा नवरा येडा झाला. येडा होऊन इथं इथं घरी दोनदा फाशी घेतला, तिसऱ्या वेळेस तिथं घेतली. नेमकं काय म्हणणं होतं त्याचं? फाशी घेण्यासारखं म्हणजे काय? असा त्रास काय होता त्यांना? त्रास देऊ लागली, धमकी देऊ लागली. मी माझं शेत हा मी विकणार अशी म्हणली मला बहीण. तू काय रे बेवड्या, माझं शेत हा मी विकणार म्हणे. शेत कोणाचं होतं? शेत ही घेतलं होतं पहिलं माझ्या नवऱ्यानं, भाव वाटणी पडणे म्हणून की बहिणीच्या नावावर केलं. बहिणीच्या नावावर केलं आणि तुझा मुलगा मोठा झाल्यावर मुलाच्या नावावर करून देईन अशी बोलली होती. मग त्यांना ती काय केल्या, पैसे येऊ लागले जास्त, डोळे फिरले त्यांचे की म्हणले आता नाही आणि माझं मी चिकणार. आम्हाला सांगितले सुद्धा नाही. आम्ही मुंबईला दोघं नवरा बायको मुंबईला गेलतो तिला विचारायला. गावातल्या लोकांना काय म्हणले, जा तिच्या पाया पडून ये, दिली तर घे, काय पैसे तरी दिली तर घे, नाही तर शेत. माझा नवरा पैसे नगच म्हणत होता, फक्त मला शेत पाहिजे म्हणत होता, शेत पाहिजे म्हणत होता. आणि काय म्हणली माझ्या नवऱ्यानं काय म्हणलं, 5 लाख रुपये बहिणीनं दिली आहे मला मारायला. 5 लाख रुपये दिले बहिणीनं मला मारायला आणि बहीण मला मारते असं मला किती वेळेस म्हणले. आम्ही उगं मनावर धरलो नाही, बहीण कशी मारते तुम्हाला असं आम्ही म्हणण्यात गेला. कसे काय हमले, काही दाबदडप कोणाकडून झाला होता? दाबदडप नाही त्यांच्याकडूनच. काय की आता फोनवर आम्हाला काय नाही, फोनवर बोलत होते, ती शेतानं बोलायचे, घरी काय बोलत नव्हते असे. बरं, ज्या दिवशी फाशी घेतली त्या दिवसाचा काही घटनाक्रम सकाळपासून म्हणजे जे संध्याकाळपर्यंत काही नवऱ्यानं काही तुमच्याशी बोललं जातं? काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, म्हणजे काहीच रोजच्या सारखंच राहिली. मग आता जमीन जी आहे तुमची तुमच्या नवऱ्याने घेतलेली म्हणता, हम्म. मग आता सध्या ती जमीन कोण कसते, कोण करते ती जमीन? आम्हीच करता. तुम्हीच करता? हा, आता कापूस झालाय, 1 लाखाचा कापूस झालाय त्याच्यामध्ये. तर त्या जमिनी संदर्भात तुमच्या नंदेला काही यापूर्वी काही मध्ये ट्रॅक्टर वगैरे घेऊन आले होते का? आले पोलिस लावून नांगरून घेतले. हं. आता ही मला नांगरू देत नाहीत, हे करू देत नाहीत, पळाट्या इथून घेतल्या, नांगरून घेतल्या पोलिस लावून. इथलं ट्रॅक्टर आलं नाही तर नांदूरचं ट्रॅक्टर सांगितलंय, हं. नांदूरच्या ट्रॅक्टरनं नांगरून गेली. पोलीस कशाबद्दल लावले होते पळाट्या? म्हणजे हे भाऊ भांडणं करतील म्हणून. जमिनीचे तुम्ही खरेदी केलेला व्यवहार कधी झालाय आणि तुमच्या ताब्यात कधीपासून होते? किती वर्ष? उगा अंदाजे किती वर्ष? ती काही माहित नाही बघा. हे का म्हणजे तुमच्या लग्नाच्या पूर्वी नंतर झाले ना? लग्नाच्या नंतरच झालेलं आहे. लग्नाच्या आधी घेतलं होतं, नंतर मग तेव्हापासून मी जसं माझं लग्न झालंय तसं आम्ही शेत करतो. आणि लग्नाच्या आधी घेतलं होतं ही ती काय आपल्याला त्याचा व्यवहारच माहिती नाही आणि सांगितले बी नाहीत आम्हाला. सांगितल्यावर माणूस सांगते तरी
तर आता तुमच्यावर जे काय आरोप केले तुमच्या नंदेनं हम्म. चारित्र्यावर संशय घेतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय त्या आरोपाबद्दल काय सांगणार? आमचं काहीच नाही तसलं काही. Yes, sir. माझं नाव भीमराव यशवंत भालेराव, मयत व्यक्तीचा मी मुलगा आहे. आणि माझ्या पप्पांनी 14 एप्रिल या दिवशी संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान घरामधून निघून जाऊन सलगरे या शिवारामध्ये फाशी घेतली. फाशी घेतल्याच्या नंतर हे मला प्रकरण दुसऱ्या दिवशी समजलं की मग सकाळी 7च्या दरम्यान मी जाऊन तिथं गेलो. मग तेव्हा मला प्रेत भेटली. मग त्यानंतर त्याच्या 14 एप्रिलच्या अगोदर 12 आणि 11 एप्रिलला अगोदर मला पप्पांनी म्हटले होते की बाबा आपल्याला आपलं शेतीचा दावा हारलोय आणि आपल्याला काही शेत भेटणार नाही आणि माझा काही जगून फायदा नाही आणि माझ्या मेल्या माघारी बी तू आत्यासोबत काही हालचाल करू नकोस एवढे म्हटले होते. तरी पण मी थोडंसं डोक्यावर परिणाम झाले असं म्हटल्यामुळे मी त्या शब्दात जास्त लक्ष दिलं नाही. मग त्यानंतर ह्या 2 दिवसाच्या नंतर ह्या घटना झाल्या. मग त्याच्याच अगोदर एक 15 दिवसाखाली आम्ही सर्व कुटुंबाने मिळून त्याच्या शेतीवरती दावा दिला होता. मग त्या दावा दिला होता पण त्या दाव्यामध्ये काही आम्हाला काही पुरे साक्षी पुरावे भेटले नसल्यामुळं तो दावा त्याच्या बाजूने दिला. ह्या टेन्शनमुळे पप्पानी गळफास घेतला. मला पप्पा अगोदरपासून म्हणत होते की आत्या जे आहे तिनं आपलं शेत बळकावली आहे पण तिच्या नावावर माझ्या चुकीनं तिच्या नावावर झालेली आहे शेत की भावाची वाटणी पडू नये म्हणून. परंतु ते आता द्यायचा प्रयत्न होता तिचा वापस पण आता मोठी बहीण सुद्धा तिच्या बाजूने ओढली. त्याच्यामुळं तिनं काही शेत देण्याचा विचार सोडून दिली. त्याच्यानंतर आपल्या घरच्यांना न विचारता वत्सला केशव कांबळेने काही गावातील लोकांना मुंबईला बोलवून 50,000 टोकन घेतले. हे माझ्या पप्पांना एक 2-4 दिवसाच्या नंतर समजलं. तेव्हापासून आमच्या पप्पाच्या डोक्यावर फार परिणाम झाला आणि त्या परिणामामुळं पप्पानी असा पाऊल उचलला असं मला वाटते. यापूर्वी 2दा प्रयत्न केला होता असंही सांगितलं जाते. काय नेमकं फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता, गळफास घ्यायचा? हा, मग यापूर्वी बी 2 वेळेस प्रयत्न केला होता पप्पानी तेच शेतीच्या माध्यमातून आणि त्या शेतीच्या टेन्शननंच पप्पानं हा गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे एकंदरीत पूर्ण प्रकरण हे शेतीवर शेतीच्या हो. भांडणामुळे झाले असं? हो, एकंदरीत पूर्ण हे प्रकरण शेतीमुळे झालेलं आहे. ह्याच्यामध्ये कसलाच वाद नाही. कारण त्यामध्ये आम्ही 1-2 महिन्यापूर्वी दिवाणी न्यायालयामध्ये खटला पण दाखल केला होता आणि त्याची माझ्याकडे ह्या प्रकारची अशी प्रत आहे. म्हणजे न्यायप्रविष्ट आहे. हा, न्यायप्रविष्ट आहे. तर आता तुमच्या आईवर आरोप करत त्यांनी अनैतिक संबंधातून फाशी घेतली किंवा खून झाल्याचं त्यांनी नाही दाखल केली. नाही, हे काहीच नाही. हे सरासर खोटं आहे. तसं काहीच नाही आहे. अनैतिक संबंधाचा तो विषयच नाही. शेतीचं प्रकरण बाजूला ठेवून दुसऱ्या प्रकरणाकडे लक्ष घालावे यामुळे त्या बाईने असा खोटा आरोप केलेला आहे. ते एकंदरीत काल झालेल्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आपलं नाव समोर आले आणि आपल्यावर गंभीर आरोप झाले. त्या बाबतीत काय सांगणार? मी माधव दिगंबर नलवाड. मी शेतात होतो. माझ्या शेजाऱ्यानं ते व्हिडिओ आणून दाखविला. मी काम करू लागलो. माझ्या काळजामध्ये एकदम धसकून केलं. ही कधीच ऐकण्यात नाही आणि ही कशामुळं असं घडलंय. मग ते एकदम चक्कर आल्यासारखी झाली आणि अर्थार्थी त्या बाईचा किंवा माझा ह्या कुटुंबाशी तिनं आरोप केल्या त्या बी बाईशी माझा काही वैरडाव नाही आणि कुणाशीच काही अर्थार्थी माझा संबंध नाही. हे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं आहे. मी आत्महत्या करण्यासाठी निघालतो पण माझ्या मंडळीनं तसं करू नये, थोडं थांबा, काहीतरी मार्ग निघत ह्या पद्धतीनं थांबविलेलं आहे. आता तुमची भूमिका आता तुम्ही सांगताय की ह्या आरोपाचा माझा काही संबंध नाही आणि मग तुमची काय प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाकडे प्रशासनाकडे माझी मागणी आहे की बाबा जे सत्य आहे ते बाहेर यावं आणि जेणे कोणी जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी असं माझं म्हणणं आहे. एका महिलेने आपल्या पतीवर फार मोठे गंभीर आरोप केले अनैतिक संबंधाचे आणि तुम्ही त्यांच्या पत्नी आहात ज्यांच्यावर आरोप झाले. एक महिला म्हणून तुम्ही काय सांगणार? मी त्यांची पत्नी आहे, म्हणजे अर्धांगिनी. मला माझ्या पतीवर 101% गॅरंटी आहे की माझे पती म्हणजे तसलं वागू शकत नाहीत. आणि ती महिला पण, गावातील कोणत्याही व्यक्तीला विचारा, ती महिला पण तशी नाही. आणि हे गंभीर आरोप जे आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की
आमची मानसिक हरासमेंट झाली. मला तर माहिती पण नव्हतं. जेव्हा मोबाईल पाहिला, दुसऱ्याकडून ऐकलं, मी तर घरी म्हणजे बिनगुरी झोपले होते. त्यांनी आंबे तोडायला गेले होते शेतामध्ये आणि अचानक असा धक्का बसला. हातपाय लटलट कापू लागले, की म्हणजे माझ्या नवऱ्याची काहीच चूक नसताना नाव कसं आलं. 2 दिवस झालं स्वयंपाक नाही, जेवण नाही, काहीच नाही. नुसतं रडून परेशान, की का बरं झालं असेल असं. त्यांनी तर आत्महत्याच करायला निघाले होते. पण म्हटलं सत्य केव्हा पण बाहेर येते. तुम्ही एवढं निर्णय घेऊ नका, थांबा थोडं. म्हणून त्यांना धीर दिला आणि गावातल्या पण व्यक्तींनी आम्हाला धीर दिला, की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. काहीच नसताना कसं काही होईल. बरं, यापूर्वी त्या आरोप करणाऱ्या महिलेचे आणि तुमचे कधी वादविवाद काही? काहीच नाही, काहीच नाही. त्या महिलेची तर ओळख पण नव्हती मला, कधीच नाही. मग नेमकं तुमच्या पतीचंच नाव का घेतलं असावं, काय कारण काही? ते कोणाला माहिती आता. आम्ही घराच्या बाहेरच नाही. घर ते शेत आणि शेत ते घर. आमचं शेतही तिकडंच आहे आणि बाहेर मी कुठं बसत पण नाही. आमचं घर तिकडं आहे. ह्या 2 घराला ते कुठं बसतच नाही. त्याच्यामुळे काही ऐकण्यात पण येत नाही. टीव्ही, घर एवढंच. आपल्या दुसरं काही संमतच नाही ना. ते आरोप कशामुळे केले ते पण असं करायला नाही पाहिजे होतं. नमस्कार, मी धनेश्वर गोविंद गुरमे, सरपंच लिंगधाळ. आमच्या गावामध्ये 14 एप्रिल रोजी यशवंत भालेराव यांनी सलगर शिवारामध्ये जाऊन आत्महत्या केलेली आहे. प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्यांनी गळफास घेतलेला होता आणि सर्व गावाच्या साक्षीने तो प्रत्यक्ष पाहिले तर तो गळफासच होता. पण त्याऐवजी त्यांच्या कुटुंबावर जे अन्याय झालेला आहे किंवा जे शब्द लावलेला आरोप झालेला आहे ते पूर्ण खोटे आहेत. पण प्रत्यक्ष सर्व गावामध्ये जरी कोणालाही चौकशी केली तर ते आरोप पूर्ण खोटे आहेत. माय माऊली असल्यासारखं ते मीनाबाई भालेराव यांचा स्वभाव आहे. त्यांनी घर सोडून आणि शेती सोडून कुठेही फिरत नाहीत, जात नाहीत. एकदम शांत संयमी आणि शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत ते. आणि माधव नलावडे शेतकरी आहेत. त्यांचं घर पलीकडल्या कडेला, यांचं घर इकडल्या कडेला आहे. त्यांची शेती तिकडल्या साईडला आहे, यांची शेती इकडल्या साईडला आहे. त्यांचा अर्थार्थी कुठलाच कसलाच संबंध नाही. आणि ते जे काही आरोप झालेले आहेत त्यांच्यावर ते पूर्ण खोटे आहेत. हे पूर्ण गावाच्या साक्षीने मी सरपंचच्या नात्याने आपल्यासमोर सांगत आहे. आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये. ते पीडित कुटुंब, भालेराव यांचे पीडित कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि परिस्थितीने पण गरीब आहे. त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये हीच बरं, एवढी एवढे शिक्षा गंभीर व्यक्त आरोप का केले असावेत असं वाटतं? त्यांच्याविषयी ते काही मी सांगू शकतो, कारण त्यांनी तसे आरोप करायला नको होते, पण ते आरोप केलेले आहेत त्यांनी. आणि तेच त्यांचा वैयक्तिक वाद होता, कौटुंबिक वाद होता. त्यांनी ते दुसऱ्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केलेला असावा. तर जमिनीचा वाद होता असं ऐकण्यात आलं त्या प्रकरणामध्ये. हां, तेच त्यांचा फॅमिली वाद होता. नामदेव दिगंबर नलवाड. जे माधव नलवाडवर आरोप झाले त्याचा मी मोठा भाऊ, एक निवृत्त प्राध्यापक आहे. मी परवाला पुण्यामध्ये होतो. अचानक माझ्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितला मी आणि मला धक्काच बसला. आमचा त्या कुटुंबाशी कसलाच संबंध नाही, कारण आमची तिकडं शेती नाही किंवा घर नाही. मी तर त्यांना ओळखतसुद्धा नाही. पण हे आरोप बघून धक्काच बसला. का आरोप केले? कारण ऐकून होतो की त्यांचे जमिनीचे काही तर प्रकार चालू आहेत, वाद चालू आहेत. कारण यशवंत भालेराव हे आम्ही कळतं तसं ते जमीन वाहत होते, पण जमीन कुणाची आहे आम्हाला माहिती नव्हतं. पुन्हा जमिनीचे काही तर विकली जमीन असं ऐकण्यात आलं. पुन्हा काही तर वाद लागले जमिनीचे. यशवंत भालेराव कोर्टात गेले असं ऐकून होतं कोण परस्पर. मग का फाशी घेतली, जमिनीची मुळे घेतली, कशामुळे ते काही माहिती नाही. पण आमच्या भावावर विनाकारण आरोप केले, कसलाच काही संबंध नसताना. मला वाटतं हे जमिनीचं प्रकरण दुसऱ्या बाजूने वळवून आपल्यावरले आरोप काहीतरी आपलं प्रकरण दुसरीकडेच न्यायचं, अशा पद्धतीचं काही तर प्रकार केलेला आहे त्या बाईनं. हे असं व्हायला नको. या प्रकरणामध्ये मुळापर्यंत जाऊन सत्य काय ते बाहेर आलं पाहिजे. आणि निर्दोष व्यक्ती असताना सुद्धा विनाकारण आमची बदनामी झाली, मानहानी झालेली आहे. याला जबाबदार कोण आहे? तर सत्य बाहेर काढून जे दोषी असतील याच्यामध्ये, उलट आम्ही त्या बाईवर मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतो. विनाकारण का आमच्यावर आरोप केले, कसलाच काही संबंध नसताना. याच्या जमिनीचं प्रकरण दुसऱ्या बाजूला वळविण्यासाठी विनाकारण दुसऱ्यावर आरोप करतात का ते? तर अशा पद्धतीनं आमचा कसलाही त्या प्रकरणाशी संबंध नाही. आमचा भाऊ शेती आणि घर याच्याशिवाय बाहेर कुठेही जात नाही. ओळख सुद्धा नाही त्याचे. मला वाटतं माझी ओळख नाही तिकडं,
आता भावाला व शेती करतो म्हणल्यानंतर गावातले काही जण तिकडं गेलाय असेल, पण कसलाच काही या प्रकरणाशी संबंध नाही. विनाकारण हे खोटे आरोप केलेले आहेत. खरं पाहिलं तर आमच्या गावात अशा घाणेरड्या प्रथा नाहीत. आमचं गाव एकदम चांगलं आहे. जे महिला आहे, कुठल्याही लहान लेकराला गावात विचारलं तर त्या महिले इतके बाई चांगली दुसरी नाही. एकदम म्हणजे ते निष्कलंक आहे. आणि हे जे आहेत आमचे चुलत भाऊ आहेत, हे पण आपलं शेत आणि घर ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंच काही नाही. आणि त्यांचं म्हणजे ओळख देखील नाही. आणि जे आरोप करणारे जे कांबळे मॅडम आहेत, ते मुंबईला राहतात. त्यांनी एक चुकीच्या आधारे शहेनशा करता आरोप केलेले आहेत. आम्हाला वाटलं की बाबा आमच्या गावची एक महिला मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन सामाजिक कार्य करतात, ते आम्हाला बी अभिमानास्पद वाटलं. परंतु चुकीच्या आधारे न शहेनशा करता हे चुकीचे आरोप घेतल्याबद्दल आमच्या कुटुंबाला आणि पूर्णच गावाला मनस्ताप झाल्यासारखं वाटते. तरी या कारणामागची सखोल चौकशी करावी हेच आमचं म्हणणं आहे.